आवाज जनसामान्यांचा। सोलापूरच्या करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून माझी राजकीय कारकीर्द ही कारखान्याच्या आंदोलनापासून सुरू झाली आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न मी केला। परंतु सर्वसामान्य जनतेची कामे करत असताना कुठल्या तरी चांगल्या आणि सत्तेतील पक्षाचा आधार घ्यावा लागतो, म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे मला सर्वसामान्य जनतेची आणि शैक्षणिक विभागातील सर्व कामे करण्यासाठी काही अडचण येणार नाही याची मला खात्री होती, म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। नमस्कार नमस्कार। आपलं मीडियाच्या पत्रकार परिषदेमध्ये मी तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो। तर सर, आता आपण भाजपमध्ये प्रवेश केला त्याबद्दल तुमचं खरं तर मनपूर्वक अभिनंदन। थँक्यू। पक्ष निवडला। थँक्यू। यापूर्वी आपण अपक्ष म्हणून उमेदवार होता आणि मला वाटतं निवडणुकीत मकाई कारखान्यामध्ये सुद्धा त्या निवडणुकीमध्ये तुमचा अपक्ष पॅनेल होता। त्याच्यामध्ये तुम्हाला यश कमी आलं, पण मला असं वाटतं की त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? यश तुम्हाला का कमी आलं? कसं आहे की माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये। मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आणि आमच्या इकडे कसं आहे की थोडं गटातटाचं राजकारण चालतं। माझा कुठला गट नाही किंवा काय नव्हता त्यावेळेस आणि मी एक शेतकरी कुटुंबातून असल्यामुळं मला कुठल्याही गोष्टीला झगडावं लागलं पहिल्या गोष्टीपासून, म्हणजे की जनतेपर्यंत जाणं। कुठल्याही गोष्टीला तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर तुमची काहीतरी पार्श्वभूमी असावी लागते। आमच्या कुटुंबामध्ये तशी काही खूप मोठी राजकीय पार्श्वभूमी अशी काही नव्हती। त्यामुळे मला झिरोपासून सुरुवात करायची होती। त्यामुळं मग मकाईच्या माध्यमातून मी सुरुवात केली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचा मार्ग होता आणि तिथं आम्ही शेतकऱ्यांच्या बिलासाठी झगडलो आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला आणि आम्ही तिथं ज्यावेळेस इलेक्शन असेल त्यावेळेस बी आम्ही तिथं पॅनल टाकला। तर पॅनल पूर्ण झाला नाही, कारण कसं आहे की त्यावेळेस एक ऊसाची अट त्यामध्ये शासनाची होती की सलग 3 वेळा ऊस केला पाहिजे। त्याच्यामध्ये आमचे अर्ज बाद करण्यात आले आणि मग त्यामुळं आमचे पॅनल पूर्ण होता, पण ऊसाच्या अटीमुळे अर्ज बाद झाले। त्यामुळं कमी संख्या होती उमेदवारांची आमची, मग त्यांना घेऊन आम्ही लढलो। जनतेला तर आपण पर्याय तर देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याला मतदान, विरोधकाला एखाद्याला विरोधात मतदान करायचं असेल तर त्याला पर्याय देणं आपलं काम आहे, म्हणून आम्ही तो पर्याय दिला होता। आता आपण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपमधून तुमच्या काय अपेक्षा असणार किंवा या पक्षामध्ये मी आता आलेलो आहे आणि इथनं पुढच्या वाटचाली काय असणार? खरं तर मी राजकारणामध्ये 2017 पासून आलो आणि त्याच्यानंतर मी त्याच्या अगोदर शैक्षणिक क्षेत्रात बी काम करतोय खूप 20-25 वर्षापासून। मग हे ज्या क्षेत्रात काम करत असताना मी जे बदल बघितले की बाबा शासनाकडे जर आपण काही पाठपुरावा केला तर शासन सुद्धा त्याची पूर्तता करतंय। आमच्यामध्ये कसं आहे की ज्यावेळेस एखादा निर्णय घेतला जातो शासनाकडून शैक्षणिक क्षेत्रातला, तर त्यावेळेस तो निर्णय घेतल्यानंतर खाली काय परिणाम होतात हे आम्ही बघतो खाली। पालक दरवर्षी बदलतो, पण आम्ही जागेवरतीच असतो। त्यामुळे आम्हाला काय काय अडचणी येतात ते आम्ही बघत असतो। त्यामुळे मग मी जे बघितलं मागच्या 7-8 वर्षामध्ये, ज्यावेळेस राजकारणात बी आलो आणि संस्था चालकांचं माझा संघटन आहे त्या माध्यमातून काम करताना लक्षात आलं की आपण पोचलो तर हे सरकार पॉझिटिव्ह आहे। विद्यार्थ्यांचे, संस्थांचे प्रश्न जे काही अडचणी आहेत ते सोडवण्यात चांगलं अग्रेसर आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण महाराष्ट्र राज्य, भारत देशात जे काही बदल बघतोय आपण, म्हणजे काय रस्त्याच्या बाबतीत असतील, नवीन शैक्षणिक धोरण त्यांनी यावर्षी लागू केलेलं आहे आणि जे बदल घडतायत, शासन फॅसिलिटी देते, सर्वच नागरिकांपर्यंत पोहोचायचं काम करतंय। मोदी साहेब असतील, पण आपले महाराष्ट्र राज्याचे फडणवीस साहेब असतील आणि हे चांगले म्हणजे असे काम करतात आणि त्या माध्यमातून जे काही ग्रामीणमधले प्रश्न असतील, मग रस्त्याचे असतील, बाकीचे आणखीन शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, या सगळ्या घटकाला न्याय द्यायचं काम करतोय। त्यामुळे मला वाटलं की बाबा आपण आता इंडिपेंडंट आपण जे पळतोय त्याच्याऐवजी आपण पक्षाचा आधार घेतला तर निश्चितच आपली कामं लवकर होतील आणि आपल्याला अजून एक चांगलं बूस्ट मिळेल। त्यामुळे मग मी भारतीय जनता पक्षात जायचा निर्णय घेतला आणि हा पक्ष म्हणजे केंद्रात आहे, राज्यात आहे। आम्हाला मध्ये सुद्धा आम्हाला काही आमच्या गोष्टी आम्हाला सोडून घ्यावे लागतात, ज्याच्यामध्ये AICTE असेल, PCI असेल, UGC असेल, हे जे अपेक्स बॉडी आहेत किंवा अजून दुसऱ्या तत्सम ज्या बॉडी आहेत, एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, NCT असेल, तर मग त्याच्याकडे जायचं असेल तर केंद्रात पण आपला परिचय असला पाहिजे, ओळख असली पाहिजे, तिथं जायला आपल्याला माध्यम असलं पाहिजे। आणि भारतीय जनता पक्ष हा भारत देशामध्येच सर्वात मोठा पक्ष आहे आणि जगामध्ये विचार केला तर सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला हा पक्ष आहे। त्यामुळे अशा पक्षात निश्चितच आपण गेल्यानंतर
आपल्या कामाला अजून चांगली चालना त्या ठिकाणी मिळणार आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक तोंडावरती आलेल्या आहे. यामध्ये आपण साधारण आपली काय भूमिका असणार? यामध्ये आमची अशी भूमिका आहे की एकतर प्रदेश पातळीवरती जो निर्णय घेतला जाईल, महायुती म्हणून लढायचं ठरलं तर जेवढे महायुतीचे तिथले आमच्या तालुक्यातले जेवढे जे काही आमचे तिथले काय म्हणतात त्याला नेते असतील, त्या सगळ्या नेत्यांना एकत्र करून महायुतीच्या माध्यमातून इलेक्शन लढवलं जाईल. आणि नसेल तर आम्ही इंडिपेंडंट म्हणून मी आत्तापासूनच तयारी चालू केलेली आहे. गटनिहाय, गणनिहाय. कारण आता ह्यावेळेस आमचा 1 गट वाढलेला आहे, 2 गण वाढलेले आहेत. मग त्या पद्धतीनं ते प्रत्येक मतदारसंघात रिझर्व्हेशनचा विषय असेल तर कोण उमेदवार असू शकतो किंवा त्याच्याविषयी आमची चाचपणी चालू झालेली आहे. त्याच्यात पुन्हा रिझर्व्हेशन असेल, ओपन असेल, ओबीसी असेल, महिला, पुरुष किंवा मागासवर्गीय घटकांना ह्यांना जागा असतील. तर त्या पद्धतीने आम्ही ऑलरेडी चाचपणी चालू केली आणि आम्ही जे भाजप म्हणून आमचे इंडिपेंडंट सुद्धा आमची तयारी आम्ही सुरुवात केलेली आहे. तुम्ही इच्छुक आहात का काय जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काय? आता याच्यामध्ये जो पक्ष निर्णय, कारण मी उभा राहायचं का नाही हे आता मला ठरवायचा अधिकार नाही. मी फक्त म्हणू इच्छुक आहेत शकतो का की नाही? मी इच्छुक असणार ना, म्हणजे इच्छुक असणार म्हणजे कशासाठी? उद्या त्यांनी मला सांगितलं, मी समजा इच्छुक जरी असलो समजा, पण उद्या ते म्हणले थांबा, तर मला थांबावं लागणार आहे. ते जर म्हणले बुवा नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला किंवा महिला आरक्षण असेल तर त्या पद्धतीने महिलेला तुम्हाला हे करावं लागेल किंवा तालुक्यातले जेवढे काय म्हणतो आपण त्याला उभा राहणार आहेत उमेदवार, त्या सगळ्यांना मला ताकद देऊन त्यांना निवडून आणायची जबाबदारी मला घ्यावी लागणार आहे किंवा आमचे बाकीचे जे आहेत इतर पक्षातले आमचे नेते, त्यांना एकत्र घेऊन आम्ही जास्तीत जास्त आपल्या जागा कशा निवडून येतील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. भारतीय जनता पार्टीने आता प्रवेश केल्यानंतर तुम्हाला काय असं आश्वासन दिले का कोण एखादं पद वगैरे काय असं? मी तुम्हाला सांगतो पहिल्यापासूनच मी काय आज प्रवेश केला म्हणजे ही आजची आमची चर्चा नाहीये. आम्ही 3-4 पूर्वीपासून चर्चा करतो. मी एकच त्यांना म्हणले मला कुठलंही पद नकोय. कारण मी माझ्या शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात इंडिपेंडंट तर काम करतोच आहे. जर पक्षाला वाटलं तर पक्ष ठरवेल. तर सर, आता आपण भाजपमध्ये प्रवेश केला आणि मग आता महायुती आहे. तर त्याच्यामध्ये जे युतीमधील नेते असतील तर तुमच्या भागातील, तर ते नेत्याचा तुमचा लोकांची संमत येतील का किंवा ते तुम्हाला स्वीकार करतील का? कारण ह्याच्या आधी आपण अपक्ष होता, त्याचा कुणाला नाही कोणाला तरी त्याचा फटका बसलेला आहे इलेक्शन मध्ये. बरोबर. तर त्याची नाराजगी किंवा त्यांचं थोडस नाराजगी असल्यामुळे त्याचा काय परिणाम आपल्या आता कसं की वरून जर आदेश असतील वरच्या नेत्यांचे महायुतीच्या, त्यांनी जर सांगितलं महायुती म्हणून लढायचंय, तिथं मी काय माझे इगो विषय माझं कोणाबरोबर खटकलं होतं मी कोणाला काय हा विषय बाजूलाच राहतो. एक महायुती म्हणून एक सगळ्यांनी मिळून आपापल्या उमेदवारांची जबाबदारी किंवा सगळ्याच उमेदवाराची जबाबदारी घेऊन निवडून आणण्याची काम आपल्याला करावं लागणार आहे. तिथं काय वाद हा विषय तिथं काय आपण हे करू शकतो. सर, आपण आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या भाजप प्रवेशामुळं आपल्या काही शैक्षणिक संस्थांना किंवा शैक्षणिक काय प्रश्न असतील ते तुमचे मार्गी लागू शकतात का? काय फायदा होऊ शकतो तुम्हाला? तर तुम्ही तो चांगला प्रश्न विचारलाय. कारण मी मागील 20-25 वर्षापासून शैक्षणिक ज्या अडचणी असतील, त्याच्यातला जो गुंता असेल तो काढण्यासाठी काम करतोय. विद्यार्थ्यांसाठी आणि संस्था चालसाठी काम करतोय. मग हे करत असताना कुठेतरी मला प्रत्येक विभागामध्ये मला शैक्षणिक विभागामध्ये जाण्यासाठी जर मला तिथं पक्षाचं लेबल असेल, तर निश्चितच माझी कामं पण लवकर व्हायला मदत होणार आहे आणि माझ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चितच ह्या पक्षाचा मला फायदा होणार आहे. कारण भाजप हा पक्ष केंद्रात आहे, राज्यात आहे, दोन्ही ठिकाणी सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे मला अडचण नाही माझी कुठल्याही शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी.